नमस्कार माझं नाव किरण भिका पाटील आहे। मी मेनगाव ह्या गावाचा रहिवासी आहे। तालुका माझा जामनेर आहे, जळगाव जिल्हा आहे। फार्मर आय डी काढताना मी माझ्या पत्नीचे, माझे आणि माझ्या भाऊजीचे असे 3 जणांचे मी फार्मर आय डी काढताना अप्रूव्हल देणारे यांचेच अधिकारी होते। यांच्या अधिकाऱ्यांनी माझ्या फार्मर आय डी बरोबर असा गोय केला की सदरून आता तहसीलदाराने सामन्यावर मी असा अर्ज लिहून टपालात जमा करतोय। तर माझ्या पत्नीला माझे पूर्ण उतारे जे पण आहे ते किरण भिका पाटील माझे 4-5 पण उतारे माझ्या पत्नीच्या फार्मर आय डीला जॉईंट केलेले आहे। हे माझा पत्नीचा फार्मर आय डी आहे। हे पण यांचेच अधिकारी आहे। आज दुरुस्ती करायला गेले तर हे सांगतायत की तुम्ही आम्हाला लेखी अर्ज द्या, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा। आता खुल्लेखट माझे उतारे आहेत आणि इच्छातच नाही, पण माझे रिअली पण उतारे निघतात। मी पूर्ण उतारे ऑनलाईन दाखवतो तुम्हाला एक मिनिट। याच्या पहिले मला असे अर्ज भरून द्यायला लावले होते तलाठी साहेबांनी। ह्या पण माझाच उतारा आहे। हिच्यावर हे बघा खाली किरण भिका पाटील, ह्या पण माझाच उतारा आहे। हे माझे आधार कार्ड, ह्या पण माझाच उतारा आहे। ह्या पण माझाच उतारा आहे, किरण भिका पाटील। ह्या पण माझाच उतारा आहे, किरण भिका पाटील। माझेच सगळे उतारे असल्यावर पण सुद्धा ह्या माझ्या वहिनीचा उतारा आहे। ह्या पण सुद्धा माझ्या बाईला लॉगिंग झालेला आहे। सगळे सरकारीच अधिकारी। ह्या पण उतारा माझा आणि माझ्या वहिनीचा, ह्या पण उतारा मला लॉगिंग झालेला आहे। मागच्या 6 महिन्यापासून एवढे कागद घेऊन फिरतोय। याच्यापासून आम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही आहे। अक्षरशः माझ्या बाईला फक्त 2 एकरचं अनुदान आलेलं आहे। 2 एकरचंच अनुदान आलेलं आहे। माझं कमीत कमी 10 एकरचं अनुदान अटकून पडलेलं आहे ह्या कागदांपायरी, ह्या एका फार्मर आय डी पाहिजे। तर याला जिम्मेदार कोण आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगावे मला। थँक्यू। काही ना काही या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि अशा ठिकाणी पाठवा की माझं काम झालेलं